हेलो गाईज, आज झाला आहे उशीर, वाजले आहेत लिटरली ना मी खरं ठेवले 10:57. मला ऑफिसला पोचायचं होतं 10 वाजता, पण मी तुम्हाला सांगितलं नाही, बट सांगितलं असेल तर लक्षात नाही माझं. रिधानला ना एका स्ट्रीट डॉगचा दात लागला. तो मैदानात खेळत होता आमच्या इथे आणि त्याला ना स्ट्रीट डॉगचा दात लागला, तर त्याच्यासाठी इंजेक्शन घ्यायचे होते. ऑलरेडी त्याचे 2 इंजेक्शन झाले. ज्या दिवशी लागला त्या दिवशी संध्याकाळी जाऊन त्याला इंजेक्शन देऊन आणलं. 4 इंजेक्शन घ्यायचे असतात आणि 2 इंजेक्शन झाले तर आज सगळे 3रं इंजेक्शन होतं. आणि ते ना मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घ्या, ते जरा जास्त चांगलं असतं. म्हणजे तिकडे असा साठवून ठेवलेला स्टॉक नसतो, त्यांच्या इकडे नवीन मेडिसिन येत राहतात. जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेला तर तेवढाच खर्च जास्त आहे. प्लस ते साठवणीचे इंजेक्शन असतात ज्यांची पॉवर थोडी कमी झाली असते. तर मी रिधानला घेऊन आले डॉक्टर गेले तर असं 3रं इंजेक्शन झाले. ठीक आहे. आणि मग मला यायला थोडा उशीर झाला तिकडून. प्लस आज संध्याकाळी माझा क्लास आहे. मी तुम्हाला बोलत मी नवीन काहीतरी सुरू करते. तर आज संध्याकाळी त्याचा क्लास आहे आणि त्याचं सामान मी घेऊन निघाली आहे घरून. त्यामुळे आणि ट्रेन 5 वेळा ती ट्रेन थांबली, 5-5 मिनटं. मला एवढा उशीर झाला आहे ना, मी काय सांगू. सर ओरडणार आहेत, मला लिटरली ओरडणार आहेत ते. ठीक आहे. आणि आज मी काजळ लावलं नाही म्हणून माझे डोळे जरा वेगळेच वाटतात. ठीक आहे, बघूया गाईस. आतासाठी ही अपडेट ठीक आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओ करेन प्रॉपरली. ओके, बाय गाईस. हॅलो गाईज, कसे आहात? मजेत? असंच पाहिजे. तर मी निघाली ऑफिसला घरी. आज मला सकाळी 11 वाजले होते ऑफिसला यायला. लिटरली उशीर झाला होता. आणि आत्ता मी आय थिंक 6:45 वाजल्यात मी ऑफिसवरनं घरी निघाली आहे. आज माझा आहे उपवास आणि मी मम्मीला सांगितलं घरी येऊन मी जेवण बनवणार आहे. म्हणजे माझ्यात एवढी ताकद आहे, मी घरी जाऊन जेवण बनवणार आहे. आता माझा क्लास आहे, मी कसला क्लास लावला हे मी नाही सांगणार तुम्हाला, पण हां मी एक खूप चांगला क्लास लावला ज्याच्याने मला आरी वर्कला थोडी मदत होणार आहे. विचार करा. मी नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार मी. ठीक आहे. तर मी लावला आहे क्लास. तो क्लास माझा आय थिंक शिकणार आहे 8:30-9 वाजेपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी घरी जाऊन मी माझ्यासाठी पिझ्झा बनवणार आहे. काय बनवणार आहे? पिझ्झा. ओके माणूस. पण मी ह्यावेळेस वेगळा पिझ्झा बनवणार आहे आणि तिची रेसिपी मी तुमच्या लोकांबरोबर शेअर करेन. म्हणजे मी अशीच रेसिपीज बघत होती लंच टाईममध्ये आणि मला काय आठवलं की अरे यार हे तर बेस्ट आहे, हे मी करू शकते. आणि घरी गेलं करणार आहे. मी हेल्दी आहे, चांगलं पण आहे, खाऊन बघायला मजा वाटेल. ठीक आहे. तर मी घरी जाणार, मस्त रेसिपी ट्राय करणार आहे. आज माझा उपवास आहे त्यामुळं काहीतरी चांगलं खाणार आहे आणि हेल्दी खाणार आहे. आणि मी असं ठरवलं की हेल्दी खायचं, पण नाही होत माझ्याच्याने कंट्रोल. मला आवडतं वडापाव, समोसा पाव, पाणीपुरी खायला. काय करू, जिभेचे चोचलेत माझ्या, असं माझी मम्मी म्हणते. राईट आहे. काल मी काय खाल्लं होतं, काल मी खाल्लं होतं समोसा पाव आणि माझ्या बाजूला 2 सर बसतात, त्यांच्यासाठी आणलं होतं मंचुरियन नाही खाल्ले मी, पण त्याच्यावर जी शेजवान चटणी भेटते ती खाल्ली होती मी. पण मी एवढी नाही खाल्ली, मी मोजून 1च चमचा, छोटा चमचा आहे माहिती आपला, तो 1च चमचा चटणी खाल्ली. कारण का शेजवान चटणी नाही, कलर अजिनोमोटो अजिबात नाही. ठीक आहे. तर तुम्ही सगळे घरी प्लीज हेल्दी खा, हेल्दी राहा. माझा विचार चालला मी जिम जॉईन करू, पण मला माहिती आहे मी किती आळशी येते. मी लवकर नाही उठू शकत कारण का मी रात्री उशिरा झोपते. आणि आजपासून तर मला टेन्शनच नाही आहे. रिधान चालला त्याच्या आजीकडे आणि तो तिकडेच थांबणार आहे आता 2-4 दिवस तिकडेच थांबणार आहे. त्यामुळे फक्त रिधान्या आणि मी तेव्हा चला आमच्या दोघींचं गर्ल्स नाईट डेट करायचं. गर्ल्स डेट. मी आणि रिधान्याला कुठेतरी चांगला फिरायला घेऊन जायचं. मे बी ह्या सॅटर्डेला जेव्हा मी हाफ डे घरी जाईन तेव्हा मी तिला घेऊन जाईन कुठेतरी असं छानसा फिरायला. दोघीजणी जाऊ मस्तपैकी फिरायला. आणि ना
सॉरी. तर तिचं टकलू केलंय त्यामुळे मी तिला फ्रॉक नाही घालू शकत. तर मला त्याच्याला चांगले 2-3 शर्ट पॅन्ट घ्यायचे आहे. तिच्याकडे नाही असं नाही आहे, बट स्पेसिफिक मी ना विधानच्या वेळेस त्याचे खूप सारे कपडे जमवून ठेवले होते, जे खूप चांगले चांगले शर्ट्स होते आणि पॅन्ट्स होते. तर मी ते कपडे 5-6 वर्ष जपून ठेवले. म्हणजे विचार करा, मी माझ्या मम्मीच्या घरी आणून ठेवले सगळे कपडे आणि मला म्हणलं मम्मी हे कपडे जपून ठेव. म्हटलं तर जेव्हा माझ्या भावाला जेव्हा कधी मुलगी तेव्हा तिला दे, कारण का नवीन बाळ झालं त्याला आपण नवीन कपडे घालत नाही ना, तिला दे. पण ते सगळे कपडे रिथाण्याला येत आहे आणि रिथाने एवढी छान दिसते त्या कपड्यांमध्ये ना, मी सांगूच शकत नाही. एवढी छान दिसते ती मुलगी, म्हणजे तिला कोणी बोलणारच नाही ती मुलगी आहे. प्रॉब्लेम हा आहे, तिचा पूर्ण चेहरा तिच्या भावासारखा आहे. ती माझ्यासारखी दिसतच नाही आहे. म्हणजे जर फ्रॉक घातली, केस वाटली असेल तर गोष्ट वेगळी. आता जेव्हा टकलं आहे तिला मुलांचे कपडे घातले की मी मला फोटो दाखवेल तिचा, किंवा छोटासा व्हिडिओ पण काढेल. त्याच्यामध्ये कोण म्हणणारच नाही मुलगी आणि क्यूट दिसते यार माझी कुकुडी. तर रिथाण्याला आम्ही एवढी नावं ठेवली ना, बाबू, बबडी, खूप नावं आहे तिला, खूप खूप खूप. प्रत्येकाने तिचं वेगळं नाव ठेवलं स्वतःच्या हिशोबाने. आता तिचं एक नाव आहे जे आम्ही तिला बोलतो आणि तिचे सगळे गुण त्या नावाचे सगळे गुण तिच्यामध्ये. तिला आम्ही गुंडी बोलतो, गुंडी, आणि ती खरंच गुंडी आहे. मला माहिती आहे तिला राग आला, तिला काल राग आला, तिने रिधानच्या पोटात एक जोरात गुच्छा मारला. एवढा राग त्या मुलीला, आई शपथ मी बघतच राहिली 1 मिनटं. मला सुद्धा कळलं नाही नक्की काय झालं. रिधान पोट धरायला लागला, मम्मा जोरात मारलो. मी तिला अशी डोळे मोठे करून जी ओरडली ना, येऊन गपचूप माझ्या मांडीवर बसली आणि ना असं रडायला तोंड कसं तू असं करायला लागली. मी तिला ओरडले, म्हटलं अजिबात दादाला मारायचं नाही आहे, पहिला सॉरी बोलतो. सॉरी बोलली ती, पण खरंच ती गुंडी आहे, तिच्या नावाप्रमाणे तिला गुंडी बोलतात. सगळेजण ऐकतच नाही बाई कोणाचं, ती अजिबात ऐकत नाही ही पोरगी. म्हटलं देवा महादेवा हे काय आहे, अशी कशी हट्टी पोरगी दिलीस तू. ती ना उद्या शाळेमध्ये 2-4 पोरांना मारून यायला पण कमी नाही करायची. आणि मला असं वाटतं मुलीने गुंडी असावं, स्वतःची रक्षा तर करता आलीच पाहिजे मी त्यांनी. ठीक आहे, आता मी आली आहे इकडे महानगरपालिकेच्या इथे आणि इथे खूप सारे लोक उभी आहेत. MLA उभे आहेत आणि हां कोणतरी मोठे सिनियर लोक उभे आहेत, नाही माहिती जाय जास्त. पण मुलींनी खरंच गुंडी असलं पाहिजे नाही, 4 मुलांना चोपता आलंच पाहिजे नाही. आणि मी तर म्हणेन सगळ्या मुलींनी कराटेचे क्लासेस लावा, टायकॉन्डोचे क्लासेस लावा, लाठीकाठीचे क्लासेस लावा. परत कोणता मुलगा जेव्हा तुम्हाला छेडेल ना, तेव्हा असं मारा ना त्यांना की ना 4 दिवस कोणत्या मुलीकडे बघता ना आलं पाहिजे त्या लोकांना. ठीक आहे, माझी चक्का मला बघत होते मला सगळं कोणत्या मुलांनी छोटीचं मारून काय फरक पडतो. ठीक आहे, चला बाय, भेटूया थोड्या वेळाने.